नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत तलाठी भरती विशेष क्वेश्चन. तर पहिला क्वेश्चन होतो, रत्नागिरी जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? रत्नागिरी जिल्हा जो आहे तो प्रसिद्ध आहे हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. सी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, नागपूर शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? नागपूर शहर जे प्रसिद्ध आहे ते संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, नाशिक जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? नाशिक जिल्हा जे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ते द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. जे आपलं राईट आन्सर येईल ते येईल. त्यानंतर चौथा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील साखर उद्योग सर्वाधिक कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रातील साखर उद्योग जो आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. तर आपले जे राईट आन्सर आहे ते बी येईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, कोल्हापुरी चप्पल कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? कोल्हापुरी चप्पल जी संबंधित आहे ती कोल्हापूर या जिल्ह्याशी संबंधित आहे. हे क्वेश्चन आपल्या ध्यानामध्ये राहू शकतो. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, सोलापुरी चादर कोणत्या शहराची प्रसिद्ध उत्पादने आहे? सोलापुरी चादर जी आहे ती उत्पादने सोलापूर जिल्ह्याचीच आहे. हे बी क्वेश्चन आसान आहे, तर आपल्या ध्यानात राहू शकतो. ए आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, पैठणी साडी कोणत्या ठिकाणची प्रसिद्ध आहे? पैठणी साडी जी आहे ती प्रसिद्ध आहे पैठणची प्रसिद्ध आहे. ए जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो आपला, विदर्भात मुख्यतः कोणते पीक घेतले जाते? विदर्भात जे मुख्यतः पीक घेतले जाते ते कापसाचे पीक घेतले जाते. बी जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर नववा क्वेश्चन होतो मित्रांनो, वरोरा चंद्रपूर येथे कोणता प्रकल्प प्रसिद्ध आहे? वरोरा चंद्रपूर येथे जो प्रकल्प प्रसिद्ध आहे ते प्रकल्प आनंद वन प्रकल्प प्रसिद्ध आहे. बी जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो आपल्या मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक केळी उत्पादने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर केळी उत्पादन जे आहे ते जळगावमध्ये. जे राईट आन्सर ते आपलं ए आहे. क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो, चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा जो आहे तो पालघर जिल्हा आहे. ए आहे जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो 12वा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा जो आहे तो आहे मुंबई पुणे. जे राईट आन्सर आहे ते आपलं ए आहे. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो, वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध शहर कोणते? वाईन उद्योगासाठी जे प्रसिद्ध शहर आहे ते बी नाशिक आहे. बी आपले जे राईट आन्सर आहे. 14वा क्वेश्चन येतो, भंडारा जिल्हा कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? भंडारा जिल्हा जो आहे तो भातासाठी प्रसिद्ध आहे. जे राईट आन्सर आहे ते आपलं बी आहे. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो, कोकणातील प्रमुख फळ कोणते? कोकणातील प्रमुख फळ जे आहे ते आंबा आहे. जे आपलं राईट आन्सर आहे ते सी आहे. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? महाराष्ट्रासाठी रेशीम जे उत्पादनासाठी तो प्रसिद्ध जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा आहे. जे राईट आन्सर आहे ते आपलं ए आहे. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो, साखर कारखान्याची संख्या जास्त असलेला जिल्हा कोणता? साखर कारखान्याची जास्त संख्या असलेला जिल्हा जो आहे अहमदनगर आहे. जे आपलं राईट आन्सर आहे ते ए आहे. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो, संत्रा संशोधन केंद्र कुठे आहे? संत्रा संशोधन केंद्र जे आहे ते नागपूरमध्ये आहे. जे राईट आन्सर आहे आपलं ते ए आहे. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील प्रमुख मत्स्य व्यवसाय कोणत्या किनारपट्टीवर आहे? महाराष्ट्रातील प्रमुख जे मत्स्य हे व्यवसाय जे आहे ते कोकणामध्ये आहे प्रामुख्याने. तर जे राईट आन्सर आहे ते आपलं ए आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो हा, जळगाव जिल्हा कोणत्या उत्पन्नात आघाडीवर आहे? जळगाव जिल्हा जो आहे तो उत्पन्नात केळी उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. जे आपलं राईट आन्सर आहे ते बी आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो 21वा, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन जे आहे ते विदर्भामध्ये जास्तीत जास्त आहे पिकवलं जातं आहे. तो ए जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, पैठणी साडी उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? पैठणी साडी उत्पादनासाठी जो आहे औरंगाबाद जिल्हा प्रसिद्ध आहे. याचं नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर झालं आहे. ए आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कोल्हापूर कोणत्या खाद्य उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? कोल्हापूर जे आहे ते गुळासाठी प्रसिद्ध आहे. बी ए जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन कोणत्या जिल्ह्यात आहे? तर द्राक्ष उत्पादन जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने. ए आपलं जे राईट आन्सर आहे.
त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, चंद्रपूर जिल्हा कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? चंद्रपूर जिल्हा जो आहे तो उद्योगासाठी कोळसा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ए जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील प्रमुख दुग्ध व्यवसाय कोणत्या भागात आहे? महाराष्ट्रातील प्रमुख दुग्ध व्यवसाय जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. जे आपलं राईट आन्सर आहे ते बी आहे. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, सोलापूर जिल्हा कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? सोलापूर जिल्हा जो आहे तो वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. ए जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो 29वा, नागपूर जिल्ह्यातील प्रमुख उत्पादन कोणते? नागपूर जिल्ह्यातील प्रमुख उत्पादन जे आहे ते संत्रे आहे. ए जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन 30वा तो लास्ट क्वेश्चन येतो आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादन कोणत्या भागात होते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादन जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त होते. बी जे आपलं राईट आन्सर आहे. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.